प्रेज लॉर्ड. सर्वजण खुश आहेत देवाच्या वचनाकडे जाण्यासाठी. पहिला आपण आपल्या मनाची तयारी करून घेऊ. त्याचे वचन आपल्याशी बोलावं म्हणून देवाला मागू. त्याला आपल्या हृदयात घेऊ, आपलं मन शुद्ध करून घेऊ, कारण की देवाचं वचन पवित्र आहे. हालेलुया. या अपन सर्वजन डोळे बंद करू. हम अपने आंखों को बंद करेंगे और परमेश्वर का जीवित नाम को धन्यवाद देंगे. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. देवाला बोला, देवा आजचं वचन माझ्यासाठी असू दे. त्या वचनाद्वारे तू माझ्याशी बोल. धन्यवाद 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 यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद 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 पिता परमेश्वर, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद यीशु, धन्यवाद 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 देते पिता परमेश्वर, महान स्वर्गीय सेनाधीश पिता परमेश्वर. तुझ्या नावाला गौरवते, तुझ्या नावाला उंचवते देवा पिता परमेश्वर. खरोखर स्वर्गीय पिता, तू आजची वेळ समय का दिला त्याबद्दल धन्यवाद देते पिता परमेश्वर. खरोखर देवा पिता परमेश्वर, जे काही वचन देवा पिता परमेश्वर मी देईल ते देवा पिता परमेश्वर ते तुझ्याकडनं असू दे देवा पिता परमेश्वर. देवा पिता परमेश्वर, ते माझे बोल नव्हे, तुझे बोल असू दे देवा पिता परमेश्वर. देवा पिता परमेश्वर, तुझी इच्छा तू पूर्ण करून घे देवा पिता परमेश्वर. आणि स्वर्गीय पिता, स्वर्गीय सेनाधीश पिता परमेश्वर, तुझ्या नावाचा गौरव होऊ दे देवा पिता परमेश्वर. खरोखर जे वचन मी देईल देवा पिता परमेश्वर, ते वचन सर्वांना समजण्यास सहाय्य मदत कर देवा पिता परमेश्वर. माझ्या ओठाखंडाला तू स्पर्श कर देवा पिता परमेश्वर. देवा पिता परमेश्वर, खरोखर देवा पिता परमेश्वर, हे वचन यांच्या हृदयात पेरला जाऊ देण्याचे अनेक फळ निघण्यास तू सहाय्य मदत कर देवा पिता परमेश्वर. खरोखर देवा पिता परमेश्वर, तुझ्या नावाचा गौरव करतो, तुझ्या नावाला उंचवतो देवा पिता परमेश्वर. धन्यवाद देतो पिता परमेश्वर तुझ्या महान प्रेमासाठी देवा पिता परमेश्वर. धन्यवाद करतो देवा पिता परमेश्वर, तू दिलेल्या बलिदानासाठी देवा पिता परमेश्वर. खरोखर स्वर्गीय पिता, ही प्रार्थना विनंती ऐकतोस त्याबद्दल तुझ्या आभार उपकार मानते. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड प्रेमात मागते. आमेन. हालेलुया. आपला आजचा टॉपिक आहे की आपण देवाची आज्ञा का पाळली पाहिजे. आपण विचार करतो देवाची आज्ञा आपण का पाळली पाहिजे, त्याने आपल्यासाठी बलिदान दिलाय, त्यासाठी आपण देवाची आज्ञा पाळतो. पण खरं वचन, देवाचं वचन म्हणतोय की जे माझ्या आज्ञा पाळतात ते माझ्यावर प्रीती करतात. ते माझ्यावर प्रीती करतात म्हणूनच ते माझ्या आज्ञा पाळतात. आणि अगर तुम्ही देवाची आज्ञा पाळत नसताल तर देव म्हणतो तुम्ही माझ्यावर प्रीती करत नाही. आणि जो माझ्यावर प्रीती करत नाही त्याच्यावर स्वर्गीय पिता पण प्रीती करत नाही. हालेलुया. आणि अगर तुम्ही देवाची आज्ञा पाळतात, त्याच्या 10 आज्ञा पाळतात, त्याच्या वचनाच्या अनुसार चालतात, तर परमेश्वर म्हणतो जो माझ्या आज्ञा पाळतो तो माझ्यावर प्रीती करतो. आणि तो माझ्यावर प्रीती करतो, तो माझ्या स्वर्गीय बाप त्याच्यावर प्रीती करतो. हालेलुया. त्यामुळे देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण त्याच्या वचनाकडे लक्ष देऊन लक्षपूर्वक देवाचं वचन काय बोलतंय ह्याच्यावर लक्ष दिले पाहिजे. हालेलुया. नीतिसूत्र 4 अध्याय 24 ते 27 वचनात लिहिलंय, तू उद्धमपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटील वाणीपासून फार दूर राहा. तुझे डोळे नीट पुढे पाहोत, तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ राहोत. आपल्या पायाची वाट सपाट कर, तुझे सर्व मार्ग निश्चित असो. तू उजवी डावीकडे वळू नकोस, दुष्कर्मातून आपले पाऊल काढ. हालेलुया. इथं लिहिलंय ना, प्रत्येक माणसाची खूबी असते, एक पण असं नाही की ज्याच्यात ही खूबी नसेल. हालेलुया. आपण किती उद्धामपणाचे भाषण करतो, किती आपण कुटील वाणीपासून आपण दूर राहिलो पाहिजे ते आपण करत नाही. आपल्या मनात किती घाण आहे ते फक्त देवाला ना आपल्याला माहिती आहे. हालेलुया. आणि आपले जे मार्ग आहेत ते देवात असले पाहिजे. तर आपण ते काय करतो, पापाच्या मार्गाने आपल्या सत्य आणि आपल्याला जीवन आणि नरक, जीवन आणि मृत्यू ह्याच्यातला फरक समजतोय, तरी आपण मृत्यूवर का जातो, कारण आपण देवावर खरी प्रीती करत नाही, त्याची आज्ञा पाळत नाही. हालेलुया. कारण की देवाच्या वचनात लिहिलंय, मुलांनो आपल्या बापाचे शिक्षण ऐका. आपले आई वडील आपल्याला जे सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. स्वर्गीय पिता आपल्या वचनाद्वारे आपल्याशी काय बोलतो ते आपण ऐकलं पाहिजे.
हालेलुया. त्यांची जी मनाची तळमळ आहे ती आपण समजली पाहिजे की ते काय त्यांचं म्हणजे म्हणणं काय आपल्याविषयी. कारण की देवाच्या वचनात लिहिले तुम्ही आपल्या बापाचा ऐका, आपल्या आई बापाचा आदर करा, तर स्वर्गीय पित्याचा आदर करा, त्याला सोडून अन्य देवापाशी जाऊ नका. हालेलुया. कारण की अनुवाद 23:14 मध्ये लिहिले, कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो. म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावीस, नाही तर तुझ्यामध्ये एखादा अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल. हालेलुया. अगर तुम्ही देवाची आज्ञा पाळत नसताल तर पाळणं सुरू करून टाका, कारण हे वचन आज तुमच्यासाठी आहे. हालेलुया. याच्यात लिहिलंय, तुमच्या विषयी अनेक लोक बोलत असतात, किती चर्च करती, किती प्रार्थना करती, काय भेटणार आहे करून, नुसता देव. अरे बाबा, जीवनात दुसरं काय असेल लोकांचं म्हणणं असे, पण तुम्ही काय करा, तुम्ही काय करा, त्यांच्यापासून लांब राहा. आपण प्रार्थनात राहा, वचनात राहा, त्याच्या आराधना स्तुतीत मग्न राहा. कारण की देव म्हणतो, कारण तुझा देव परमेश्वर, देवाचं म्हणणं आहे, मी स्वतः तुझा बचाव करण्यासाठी आहे. ते तुझे जे शत्रू ते मी तुझ्या हाती देण्यासाठी तयार आहे. तू फक्त आपलं मन कसं कर, पवित्र, ते आपली छावणी पवित्र ठेव. आणि अगर तू ती पवित्र ठेवत नसतील तर त्याच्यामध्ये अनुचित प्रकार म्हणजे त्याच्यात पाप येईल. तू अगर तुझ्या मनात वाईट, कपट, पाप किंवा कुणाविषयी निंदा, अनेक पाप हृदयात ठेवशील, त्यानुसार तू वचनात चालशील, तर ते वचन देवाला आवडणार नाही. हालेलुया. देवाला आवडणार नाही, कारण देवाचं म्हणणं आहे, तू तुझं मन कसं ठेव, पवित्र ठेव, तुझं छावणी कशी ठेव, तू पवित्र ठेव. कारण की आपल्या हृदयात देवाचा वास असतो, ती देवाचं मंदिर आहे, देवाचं घर आहे, आणि आपण ती कशी ठेवली पाहिजे जागा, स्वच्छ, पवित्र. हालेलुया. नाही तर आपण अगर तसं केलं नाही तर आपल्यामध्ये एक पाप येईल आणि ते पाहून देव आपल्यामधून निघून जाईल, देव आपल्या हृदयातून निघून जाईल. हालेलुया. कारण की देवाच्या वचनात लिहिलंय, तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्रायल आहेस. आपण देवाला शोभा आणणारा इस्रायल आहोत, तर त्याच्या पवित्र वचनाद्वारेच चाललो पाहिजे. कारण की त्याच्या वचनात जे लिहिलंय ना ते सत्य आहे आणि ते कधी ना बदलणार आहे. तो शब्द कधी मागं ना पुढं, ते जे ठेवला तो आहे. देवाचा शब्द तो एका डोंगराप्रमाणे आहे, तो हलवू नाही शकत तो. हालेलुया. कारण तो सेनाधीश आणि महान राजा आहे, त्याच्यासारखा कोणताही देव नाही. कारण तो आज, उद्या, काल, परवा, सर्व काळ तो एक सारखा आहे. त्याचं वचन एक सारखं आहे आणि तो कधी ना बदलणारा देव आहे. अनेक देव बदलतील, त्यांचे अनेक म्हणजे असतात, अनेक त्यांच्या कृत्या असतात जे आपल्याला काही माहित नाहीये, पण आपला देव कधी ना बदलणारा आहे. हालेलुया. प्रकटीकरण 3 अध्याय 3 वचन मध्ये लिहिले, म्हणून तू ते कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. हालेलुया. ह्याच्यात लिहिलंय, तू वचन कोणत्या पद्धतीने घेतोस, तू वचन आपल्या हृदयात कोणत्या पद्धतीने घेतोस, एक कपटी मनाने घेतोस का देवासाठी घेतोस, देवावर प्रीती करतोस त्यासाठी घेतोस. हालेलुया. ते जतन करून ठेव, ते साठवून ठेव, कारण येणाऱ्या काळात त्या वचनाची आपल्याला गरज आहे. हालेलुया. आपण पश्चाताप केला पाहिजे, आतापर्यंत झालेल्या पापांचे आपण पश्चाताप केला पाहिजे आणि पुन्हा मागे फिरून देवाकडे गेलो पाहिजे. हालेलुया. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईल, मी कोणत्याही घटकेस तुझ्यावर चालून येईल, हे तुला मुळीच कळणार नाही. आणि अगर आपण पाप करतो, देव असं सांगून नाही येत, दृष्टांत नाही देत की मी येतोय, तो चोरासारखा येतो. चोर कसा येतो, जेव्हा सर्व सन्नाट असेल, कुणाला त्याची खबर नाही लागत की चोर आलाय म्हणून, त्या पद्धतीने आपल्याला जिवंत देव येईल, त्या पद्धतीने तो आपल्याला घ्यायला येणार. त्या घटकेस
आपण जागृत नसतो झालो, म्हणजे देवाच्या वचनात आपण वचन पाळत नसतो किंवा त्याच्या आज्ञा आपण पाळत नसतो आणि देवाच्या वचनाद्वारे चालत नसतो, तर देव कोणत्या घटकेस हे आपल्याला कळणार नाही. हालेलुया. तर आजचं वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. नक्कीच तुम्ही देवाच्या आज्ञा पाळाल, त्याच्या नावाचे गौरव करताल, कारण की देवाचं जिवंत वचन, देव कधी येईल ते कळता येणार नाही. जिवंत वचनाद्वारे देव आपल्याशी बोलते. हे वचन सार्वकालिक जीवन आहे याच्यात आपले. हालेलुया. कारण हे स्वर्गीय पित्याचं वचन आहे. देवाच्या वचनात लिहिलंय, तू आपल्या बापाचे शिक्षण ऐक आणि ते सुज्ञता समजण्यासाठी त्याच्याकडे लक्ष दे. हालेलुया. कारण की आपला स्वर्गीय बाप, आपला शारीरिक बाप आपल्याशी जे बोलतोय, आपले आई वडील जे आपल्याशी बोलतात, आपला स्वर्गीय पिता आपल्याशी काय बोलतोय ते आपण समजून घ्यावा, त्याच्यावर आपलं लक्ष असेल, त्यावेळेस आपण ते देवाचे वचन समजतोय. हालेलुया. आणि इथून पुढं आपण प्रत्येक वाईट गोष्ट, प्रत्येक पाप, हर एक आपल्या खुबी आपल्यालाच माहिती आहेत. आपल्या हृदयात कोणतं पाप आहे देवाला आणि आपल्याला ठाऊक आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण तो महान स्वर्गीय पिता आहे. त्याच्या नावाचा गौरव असतो, त्याच्या नावाला धन्यवाद देते. याच वचनाद्वारे नक्कीच देव तुमच्याशी बोलला असेल आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ.